आता अपडेट घेऊया कोकाटे प्रकरणावर काय कारवाई होते त्या संदर्भातल्या। सभागृहात रमी खेळणं आणि सरकार भिकारी म्हणणं माणिकराव कोकाटेंना भोवणार। कोकाटेंचं कृषी खातं काढून मकरंद पाटलांना दिलं जाणार, तर पाटलांचं मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना देणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांना विनंती आहे, माणिकराव कोकाटेंकडून खातं काढून स्वतःकडे घ्या। अजित पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता। रोहित पवारांची थेट अजित पवारांकडे मागणी। दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या, अशी विनंती अजितदादांना तिथं करतो। पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती। शेतकरी भिकारी आहे म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकारला भिकारी बोलल्यावर मिरची लागली। बच्चू कडूंची खोचक टीका। पहिल्यांदा कोकाटे खरे बोलले आणि त्याच्यामुळे आता त्यांच्यावर ही आपत्ती आलेली आहे की सरकारच भिकारी आहे। शेतकरी भिकारी आहे असं म्हटल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला नाही, पण सरकार भिकारी म्हटल्यानंतर कसं लगेच झोंबलेली आहे। अजित पवार माणिकराव कोकाटेंबद्दल भूमिका मांडतील। माझं कोकाटेंशी बोलणं झालं नाही, सुनील तटकरेंची माहिती। मंत्रालयामध्ये असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील। माझं माणिकरावांशी बोलणं होऊ शकलं नाही। सुनील तटकरे नको तिथे भूमिका घेतात, जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा पळून जातात आणि अजित पवारांवर ढकलतात। रोहित पवारांचा सुनील तटकरे यांना टोला। त्या वेळेस बोलायचं असतं तेव्हा तटकरे साहेब बोलून जातात, जेव्हा भूमिका कुणी तिथं मागत नसतं तेव्हा ते बोलतात, पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता। छावा संघटनेकडून निवेदन दिल्यानंतर अश्लाघ्याव शब्दात शिवीगाळ केल्याचं सूरज चव्हाणांनी सांगितलं। सुनील तटकरे यांची माहिती। मला जी माहिती सूरज चव्हाणांकडून मिळाली ते सूरज चव्हाण किंवा इतर काही सहकारी सांगू शकतील। निवेदन येऊन गेल्याच्या नंतर उतरताना खूप अश्लाघ्य शब्दामध्ये शिवीगाळ झाली असं मला सांगण्यात आलं, मला माहीत नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक। रस्त्यावर पत्ते मटका खेळत कोकाटेंच्या कृतीचा निषेध। राज्याला आता कोकाटेंची जुगार नीतीच तारू शकते, प्रशांत जगताप यांची खोचक टीका। काही दिवसांनी मंत्रिमंडळात पत्ते खेळावे लागणार। मंत्रिमंडळाची बैठक होते, तिथे पण पत्ते खेळावे लागतील। कृषी मंत्री कोकाटेंवरून संदीप देशपांडेंचा निशाणा। मला असं वाटतं आता काही दिवसांनी मंत्रिमंडळात सुद्धा पत्ते खेळायला लागतील, म्हणजे जी बैठक होते मंत्रिमंडळाची तिथे पण पत्ते खेळायला लागतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा मुंबई दौरा रद्द, तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात शनिवारी महत्त्वाची बैठक। कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ, कोकाटेंचं वक्तव्य, सूरज चव्हाणांची मारहाण यावर चर्चा होण्याची शक्यता।